उमेश आणि बोराडे सलामीला. महेंद्र म्हात्रे कारण त्यांचे चिरंजीव सुद्धा मोठागाव संघामध्ये खेळतात. अनिकेत म्हात्रे सुरेख बॅटिंग केली होती. अनिस स्पोर्टचे डॅनी पॅरेद्रा यांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. प्रचंड मेहनत डॅनी पॅरेद्रा सरांची राहिली होती TDPL मध्ये, ठाणा प्रीमियर लीग मध्ये सातत्याने आम्ही पाहिलं. आणि एक चांगले यशस्वी पुरस्कर्ते सुद्धा आहेत. या मैदानामध्ये सातत्याने ते सराव सुद्धा करत असतात. तर महेंद्र म्हात्रे येत आहेत पहिलं षटक घेऊन. स्पीडअप करा, 25 मिनिटात तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची. लक्षात घ्या आपल्याकडे वेळ कमी आहे. यातून विजेता संघ दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान संदप 40+ बरोबर लगेच मॅच खेळ. स्पर्धेचे नियम कडक आहेत, सर्व नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत. खूप सुंदर आयोजन आणि तेवढंच चांगल्या जर्सी सुद्धा आयोजकांच्या माध्यमातून प्रशासर देण्यात आलेले आहेत प्रत्येक टीमला. किट पार्टनर पण पाहिलं तर भवानी स्पोर्ट, महेश पवार आणि विनय पवार. सामना सुरू होतोय. महेंद्र म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होते मोठागाव संघाकडनं. तर स्ट्राईक एंडला बाळा बोराडे. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळत आहेत. सिंगलने खातं उघडले नवापाडा 40+ संघाचं. तरी सुरुवातच चांगली झाली. वडेगावच्या स्पर्धेत चॅम्पियन निजे गावच्या निजे येथे 40+ स्पर्धा, त्या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिलं तर चांगली कामगिरी राहिली होती. नाही तर उंबाड्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा क्वालिफाय झालाय सुपर 3 मध्ये. महेंद्र राईट मोर द विकेट. हलक्या हाताने खेळत आहेत. प्रयत्न चांगले केले होते मिड ऑफला आणि इथे मिस फिल्डिंग झाली. दोन धावा इथे मिळाल्यात. उमेशचा प्रयत्न होता तिसऱ्या धावेचा. 2 धावा मिळतील उमेशला. दुखापतग्रस्त सुद्धा आहेत बाळा बोराडे मध्ये, तरी आपल्या गावाच्या हितासाठी अस्मितेसाठी टीमसाठी सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. तीन धावा दाखल लागल्यात. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. पहिला सामना दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान संदप संघाने जिंकलाय. चांगला खेळ राहिला. विनोदने खूप चांगली गोलंदाजी केली. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि पंच हे सांगतात बॅटकडे मात्र हलकंसं अपील तुम्ही केलंय. एक धाव इथे जरूर मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 4 धावा दाखल करते. 5 षटकांची मॅच. ज्यांनी पॅरेद्रा सरांचं आगमन झाले त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. इथे मात्र हलक्या हाताने खेळत आहेत. बाळा बोराडेंना माहिती आहे 5 ओव्हरची मॅच आहे. रेल्वे ग्राउंड मध्ये ते बरेचसे क्रिकेट स्पर्धा खेळलेले आहेत. एक रन डिक्लेअर आहे. धावून घ्यायचे. कटआउटला चेंडू लागला तर बाहेर आला तर धावून घ्यायची. उमेश आतमध्ये अडकला चेंडू तर डिक्लेअर आहे. नियम लक्षात घ्या. चेसिंग कंपल्सरी. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीनच मिळेल तुम्हाला. महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सेकंडला फलंदाज आपण पाहतायत बाळा बोराडे. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे. बघायचं दुसरी धाव पूर्ण होईल का. थोडीशी दुखापतग्रस्त आहेत प्रसाद सर बघा. मात्र तरी धावतात. मात्र बाळा बोराडेंना नक्की सूचना करेल की काळजी घ्या स्वतः. 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 7. 30-35 शेवटचा चेंडू आहे. रवी सिंग खूप चांगली माहिती आम्हाला देते की ऑफिशियल स्कोरर आहेत. रेल्वे ग्राउंड म्हटल्यानंतर 30-35 धावाही चांगले आहेत. हा चेंडू हलक्या हाताने खेळत आहेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत नितीन भोईर आहेत तिथे. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होईल आणि पहिल्या षटकात 8 धावा खर्च केल्या गोलंदाज महेंद्र म्हात्रेने. मोठागाव 40+ आणि त्यांच्या विरोधात नवापाडा 40+.
काल श्रद्धांजली चषकमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ केला होता नवापाडा रेग्युलर संघाने. यश असतील, ओमकार सारखा एक यंगस्टर 3 सामने जिंकले होते. आता क्वार्टर फायनल मध्ये संघ पराभूत झाला मोठी देसाईच्या विरुद्ध. चला स्पीडअप करा, थोडीशी घाई करायची, वेळेच्या बाबतीत थोडंसं कठोर राहा. हरेश येत आहेत दुसरं षटक घेऊन. 5 षटकांची मॅच आहे. 2 षटकं हे पॉवर प्लेचे असणार आहेत. तीन खेळाडू आता म्हणतात 38 सर्कलच्या बाहेर आहेत. पहिल्या षटकात 8 धावा आल्यात. मेडन ओव्हर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाली. काटाई 40+ संघाच्या गोलंदाज मनोज पाटीलने या स्पर्धेला पहिली मेडन ओव्हर फेकली. तर पडद्याच्या पुढे कोणी बसायचं नाहीये, लक्षात घ्या. प्रेक्षकांना विनंती असेल पडद्याच्या बाहेर बसायचे. लक्षात घ्या, आमच्या आयोजक तिथे आले, आपला अपमान होईल असं करू नका. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्रक्षय डीप मध्ये, खराब फिल्डिंग आणि चेंडू सीमा पार जाईल. बाळा बोराटे यांच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला चौकार. ठेवू नका, लक्षात घ्या. आयोजकांकडनं प्रत्येक 6ला 500 रुपये या मॅचसाठी सुद्धा आणि हॅट्रिकसाठी 500 रुपये. म्हणजे दोन्ही टीमसाठी सुवर्ण संधी असेल. धावसंख्या 12. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक महेंद्र लॉंग ऑफ वरनं धावत आहेत. चांगली फिल्डिंग झाली. 2 धावा मिळाल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. नवापाडा 40+ संघाची धावसंख्या ती 14. दुसरं षटक मार्गस्थ. 5 षटकांची लढत. मुठागाव विरुद्ध नवापाडा. दोन्ही संघ डोंबिवली वेस्ट आहेत. हरीश इथे मात्र फटका चांगला आहे. मात्र पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल इथे मिळेल. 1ने धावसंख्या पुढे सरकते. 15 धावा. धावांची गती चांगली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 30-35 कदाचित 40 धावाही होऊ शकतात या मॅच मध्ये. हा चेंडू मिडॉनच्या वरून खेळत आहेत. लॉंगॉनच्या दिशेने महेंद्र वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते महेंद्र म्हात्रेची. एकच धाव मिळाली बघा. 3 धावा सेव्ह केल्या आपल्या टीमसाठी. 1ने धावसंख्या पुढे सरकते. 16 धावा धापल करती लागल्यात. बाळा बोराटे स्ट्राईक एंडला आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. त्यानंतर फिल्डिंग लांब सजवली जाईल नक्कीच, कारण पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. बिनबाद 16. हरीश राईट मोर द विकेट. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा महेंद्र आहेत. एकच धाव मिळणार आहे. 1ने धावसंख्या पुढे सरकते. धावपल करावं लागले ते 17. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 17 धावा. बाळा बोराटे दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे 2 धावा होणार नाहीये हे अपोजिट टीमलाही माहिती आहे. 17 धावा झालेल्या आहेत. हलक्या हाताने घेत आहेत. पुन्हा चौथ्यांदा प्रसाद चेंडू महेंद्र म्हात्रे यांच्याकडे गेला आणि चांगली फिल्डिंग दाखवली त्यांनी. काय फेकी आहे बघा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली ती 18. 9.00 च्या सरासरीने नवापाडा 40+ संघ प्रथम बॅटिंग करत असताना 18 धावा. बॅटची मागणी केली बघा. बॅटची मागणी इथे केली आहे. 3 षटकांत तुम्ही जलपान करू शकता. त्यानंतर 40+ शहरी 4 संघ सुद्धा प्रशासन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धनवीन स्पोर्ट अलिबाग वर्सेस समर्थ विराज. गोपी 11 वर्सेस ऋषी 11 काटई हा संघ तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर एक सेमीफायनल बॅलन्स या स्पर्धेतील आपण पाहिलं तर महेश पाटील प्रतिष्ठान वर्सेस रिची जितू निलेश 11 डोंबिवली.
एक सेमीफायनल मॅच सुद्धा आपल्याला कव्हर करायची, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचंय. नितीन भोईर येत आहेत तिसरं षटक घेऊन. वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक. तिसऱ्या षटकात आपला तिसरा फ्रेश गोलंदाज पाहायला मिळतोय. प्रत्येक सिक्ससाठी 500 रुपये आयोजकांकडनं या मॅचसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये. पहिल्या मॅचमध्ये मेडन ओव्हरसाठी सुद्धा आपण पाहिलं अशोक सिंग, त्यानंतर या स्पर्धेचे आयोजक सुजित नावडे साहेब यांच्या प्रति 1000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात आलं. गोलंदाज मनोज पाटीलला, जो काटाई संघाचा गोलंदाज होता. काटाई संघ जरूर पराभूत झाला, मात्र मनोजने मेडन षटक फेकलेलं होतं. चला स्पीडअप करा मोठागाव संघ. दोन षटकात 18 धावा झाल्यात. प्रथम बॅटिंग करा असं नवापाडा संघ. नितीन गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली हलक्यात आणि महेंद्र आहेत. पाचव्यांदा चेंडू महेंद्र म्हात्रे यांच्याकडे गेलेला आहे. एकच धाव मिळाली, कारण फिल्डिंग चांगली आहे महेंद्र म्हात्रे यांची. एक चांगले गोलंदाज सुद्धा आहेत आणि तेवढेच चांगले फलंदाज सुद्धा आहेत. धावसंख्या 19. चांगला चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क झाला नाहीये. बाळा बोर्डेला पूर्णपणे शांत ठेवलंय. मागच्या वर्षीचा नगरसेवक चषक या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. पण आज थोडासा संघर्ष जरूर करावा लागतोय. इथे मात्र फटका चांगला आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमा पार जाईल. हा चौकार. चौकार आलाय बाळा बोराट्याच्या बॅटमधनं. उपयुक्त चौकार. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सर भागीदारी पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये अवघ्या 24 धावा झाल्या होत्या काटाईच्या. मग इथे दुसऱ्या मॅचमध्ये धावा येत आहेत. 27 धावा आतापर्यंत झाल्यात. अजून एक चांगला फटका मात्र आता क्षेत्ररक्षक डीप मध्ये. आणि 2 धावा बघा बा बोर्डे यांचा कॉल होता दुसऱ्या धावेचा. 2 धावा वेगाने पूर्ण केलेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. 29. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 29. धावा झालेल्या आहेत. वाईटचा इशारा येतोय. अवंतच्या स्वरूपात एक धाव मिळते नवापाडा संघाला. धावसंख्या 30. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज नितीन भोईर. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहे. क्षेत्रक्षक डीप मध्ये. इथे एकच धाव मिळाली आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटका अखेर धावसंख्या तुम्ही पाहिली तर 31 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पाण्याची मागणी नक्कीच मैदानात केली जाते.
आणि या मैदानात क्वचित आपल्याला षटकार पाहायला मिळतात. महेंद्र येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. 4थं षटक घेऊन येत आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुजित नरवडे साहेब सुद्धा सामना एन्जॉय करतायत मुख्य व्यासपीठावरनं. इथे फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने आणि चेंडू सीमा पार जाईल. चौकार. चौथा चौकार आलाय बाळा बोराडेच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग. का मी मागच्या वर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलो होतो हे सांगत असताना बाळा बोराडे. अजून एक चांगला फटका मात्र चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. लॉंग ऑफरनं हरेश येत आहेत. चांगली फेकी झाली होती म्हणजे 2 धावा मिळतील. 37 धावा झालेल्या आहेत. धावा झाल्यात. धावाही भरपूर प्रशस्तर धावून घेतल्यात बाळा बोराडे यांनी. 40+ संघटनेचे खजिनदार सुद्धा आहेत. त्यानंतर कृष्णा कीर असतील आमचे, त्यांची प्रचंड मेहनत असते. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. दोन धावा इथे कशा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकेल. 39 आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा आहेत. बाळा बोराडे मात्र प्रशासक थोडेसे थकान महसूस करतायत. एकोणचाळीस धावा झाल्यात. एकच धाव इथे मात्र घेतली आहे. धावसंख्या 40. नवपाडा संघाच्या 40 धावा झाल्यात आणि 40 मधल्या 33 धावा बाळा बोराडेच्या. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे बाळा बोराडेसाठी. काय बॅटिंग केली इथे. मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं उमेशने आणि चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. 4 धावांसाठी. गुड शॉट. नवपाडा संघाची पुन्हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. आणि फलंदाज बाद होती तिथे. 4 षटकांचा खेळ संपला आणि 44 धावांची भागीदारी इथे समाप्त झाली. एकदा जोरदार टाळ्या होत्या उमेश आणि बाळासाठी. 44 धावांची भागीदारी रचली इथे आणि 33 धावांचे योगदान दिलंय. बाळा बोराडे यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. एक मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त झाली. 33 धावा. थोडीशी इंजुरी सुद्धा आहे त्यांना बघा. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत मात्र तरी 33 धावा त्यांनी वैयक्तिक कुठल्या त्या मॅचमध्ये. आणि रेल्वे ग्राउंडमध्ये इतकं सोपं नाहीये तुम्हाला वैयक्तिक 33 धावा कुठनं. संपूर्ण टीमला 33 धावा होणं कठीण आहेत प्रशासक. मात्र अवघ्या बाळा बोराडे यांनी वैयक्तिक 33 धावा कुठल्या. जोरदार टाळ्या करूया वाजूया आपण आणि टाळ्याने स्वागत करूया बाळा बोराडे यांचं. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर मोठं नाव राहिलेलं आहे आणि तितकं दर्जेदार ते ओरम क्रिकेट सुद्धा खेळतात. संदीप आलेत नवीन. संदीप म्हात्रे. 44 धावा झाल्यात. 44 धावा.
सुभाष आहेत. सुभाष पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केलंय. एक धाव तर वेगाने पूर्ण झाली बघा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न उमेशचा. 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या 46, लॉस ऑफ 1. एक गडी बाद 46. नवापाडा 40+. त्यांना फाईट करतोय तो मुटागाव 40+. 46 धावा झालेले आहेत. सुभाष गोलंदाजी मार्कवर. अकुटप्प्याचा चेंडू होता. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. एक धाव तर पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते. 48, 48 धावा. धावा झाल्यात. पुढे आले. एक धाव मात्र वेगाने पूर्ण केली जाईल. उमेश जाधव आहेत. एक नाही धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आली ती 49. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुभाष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला इन्स्ट्रक्शन तुम्हाला पाहायला मिळतंय. मात्र अजित उदरन सरांचा वाईटचा इशारा येतो आणि 50 कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या होत्या. नवापाडा 40+ संघाटी 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. 5 षटकांची मॅच. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या मॅच मध्ये. 50 धावा पूर्ण झाल्यात. स्ट्राईक एंडला संदीप म्हात्रे. एक अर्धशतक सुद्धा या खेळाडूच्या नावावरती आहे. नारळीच्या मैदानामध्ये अर्धशतक ठोकलं होतं. वाईटचा इशारा येतोय. 1+1 2 धावा. 52. 52 धावा झाल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सेकंडला उमेश. सुभाष राईट मोड द विकेट. पुढे आले. व्यवस्थित चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाहीये. 2 धावा इथे मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते. 54. 54 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगली धावसंख्या उभारली. नाणेफेकी गमावल्यानंतर नवापाडा 40+ संघाने. आणि इथे झेल ड्रॉप. एक धाव इथे ऍड होईल. 55 धावा झाल्यात. मागच्या वर्षी नितीन भोईरने खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्याच मॅचमध्ये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. हेही विसरून चालणार नाहीये. दुसऱ्या सत्रामध्ये त्याची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. इथे गोलंदाज एक्झॅक्टली काय करतायत. वाईट +1 एकूण 2 धावा मिळतील. 57. 57 धावा झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये फक्त 24 धावा होत्या. या मॅच मध्ये 57 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. राजा यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. इथे मात्र रिव्हर्स फटका तुम्हाला पाहायला मिळतोय आणि चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. नवापाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना 61 धावा कुठल्यात आणि 62 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. ते मोठागाव संघासमोर मोठं लक्ष आहे. मात्र अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये. आणि या 62 धावांचा पाठलाग मोठागाव संघ
कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण दुसऱ्या सत्रामध्ये जाणार आहोत. पुन्हा एकदा आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच नितीन. मागचा सामना आपण बघितला, लो स्कोरिंग मॅच. 5 खेळाडूंना घेऊन संघ त्याच्यामध्ये उतरला. पण एक गोष्टीचं निश्चित काटे संघाचं कौतुक आपण करू, कारण 5च खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत होते आणि 5 खेळाडूंच्या माध्यमात आपण जर बघितलं तर या संघाने मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत फक्त 5च खेळाडूंनी झुंज दिली आणि 24 धावा त्या संघाने कुठल्या आणि 25 धावसंख्येचं लक्ष ते मात्र सहजरित्या मात्र पार केलं ते दीपदादा प्रतिष्ठान पाटील इलेव्हन संदर्भ या संघाने. आणि पुढचा सामना सुरू झाला आहे मोठा विरुद्ध नवापाडा. एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळतो आहे 40+ संघाच्या माध्यमातून, 40+ खेळाडूंच्या माध्यमातून. आणि पहिल्याच इनिंगमध्ये जबरदस्त फलंदाजी आपण बघितली, एन्जॉय केली ती 2 आघाडीच्या फलंदाजांकडून. दोन्ही मात्र जबरदस्त फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. उमेश जाधव आणि त्याचबरोबर बाळा बोराडे अप्रतिम अटॅकिंग बॅटिंग करत असताना एंटरटेन केलं आपल्या लाडक्या रसिकांना, कारण त्यांचं होम ग्राउंड आहे. याच मैदानावर सातत्याने सराव करत असतात सर्व खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून त्यांची मक्तेदारी आपल्याला पाहायला मिळाली, दादागिरी पाहायला मिळाली. आणि या संघाने तब्बल 61 धावा 12.20च्या गतीने कुठल्या आणि 62 धावसंख्येचं लक्ष उभारलं मोठा गाव संघासमोर. 12.40च्या गतीने मात्र ह्या धावा इथे फटकाव्या लागतील, जमाव्या लागतील धावफलकावर आणि 62 धावसंख्येचं लक्ष इथे पार करावं लागेल. एक मोठं लक्ष आहे 5 षटकांच्या सामने. मगाशी ज्याप्रमाणे नितीन तू उल्लेख केला की 33 धावा हा पण या वैयक्तिक धावा बघतोय. बाळापुराने ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे 33 धावा त्याच्या वैयक्तिक आहे. पण कधी कधी सुद्धा आपल्याला असं चित्र पाहायला मिळतं की या सांघिक धावसंख्या असतात, 4 षटकं असो किंवा 5 षटकं असो, या सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पण तिथे मात्र इंडिव्हिज्युअली वैयक्तिक त्या 33 धावा कुठल्या आहेत त्या बाळाबुराडेने. चांगली बॅटिंग, पायावर दुखापत असून सुद्धा हल्लीच त्याच्या पायावर सर्जरीसुद्धा झाली आहे, पण तरीसुद्धा मात्र आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या हितासाठी, प्रेस्टिजसाठी, गावाच्या नावासाठी खेळत असताना 33 धावांचं योगदान वैयक्तिक दिलं आणि संघाची धावसंख्या 61वर नेऊन ठेवली. 62 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय मोठा गाव संघासमोर. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना अधिकाधिक शुभेच्छा. पहिले षटक घेऊन बबलू म्हणजे सतीश मात्रे येतोय गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक मिडॉनला कृष्णा कीर, मिड ऑफला थोडासा वाईडिश उभा आहे राजा जाधव, लॉंग ऑफला पुष्कर काठे, डीपमध्ये तुम्ही पाहतात मिड विकेट रिजनमध्ये स्वतः उमेश जाधव. ऑल द बेस्ट. ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड, स्ट्रायकिंग एंडला नितीन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज महेंद्र. ऑल द बेस्ट. सामना पण सुरू करूया. लक्ष आहे ते 62 धावांचं, 12.40ची गती राखायची आहे. पहिला चेंडू थोडंसं अपिश खेळायचं होतं, इनसाइड आउटचा फटका दाखवायचा होता, टायमिंग होत नाहीये. ओव्हरपिच डिलिव्हरी, डॉट बॉल आणि पहिला चेंडू निर्धाव तुम्ही पाहतात मैदानावर टाकत असताना गोलंदाज सतीश. नगरसेवक चषकाची एक बातच न्यारी आहे नितीन. आपण बघतो या क्रिकेट विभागात आपल्या किंवा रेल्वे ग्राउंडच्या मैदानावर भरपूर क्रिकेट स्पर्धा आपण आतापर्यंत पाहिल्या आहेत. मग त्या 20,000 असो, 25,000 असो, 50,000 असो, 1,00,000 असो, पण रेअरली 1,00,000 रुपयाच्या पारितोषिकीच्या स्पर्धा आपण खूप रेअरली बघतो. पण त्यापैकी एक क्रिकेट स्पर्धा म्हणजेच नगरसेवक चषक. ओव्हरपिच आहे, कट केला आहे लास्ट मोमेंटला, खराब क्षेत्ररक्षण, पायाच्या बाजूने चेंडू निघून जातोय. तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न नितीनचा पाहायला मिळतोय आणि 2 धावांनी नितीनने खातं उघडलंय. 62 धावसंख्येचा पाठलाग किती करताना 2 धावेची नोंद इथे करतोय, 2 धावांनी खातं उघडतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अत्यंत सुसज्ज असं हे मैदान इथे मात्र पाहायला उपलब्ध करून दिले नगरसेवक चषक स्पर्धा कव्हर करण्यासाठी. यासाठी मी निश्चित यंगस्टर क्रिकेट क्लब महेश पाटील प्रतिष्ठान सन्माननीय आयोजक ऑन साईडला चांगला प्लेसमेंट गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर.
सुजितभाई नलावडे यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करीन, कारण खूप सुंदर असं मैदान तुम्हाला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. बेसिक गोष्टीवर जास्त लक्ष ठेवलं आहे. एक चांगलं मैदान असायला हवं. आपण बाकीच्या लवलेश सिंग आपण जेव्हा बाकीच्या वेळेला क्रिकेट स्पर्धा आपण जेव्हा बघतो ना, त्या मैदानावर आपण बऱ्याच काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. पण इथून पाहतात तर कागदाचा एक तुकडासुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. याचं आयोजन म्हणजे यंगस्टार क्रिकेट क्लब आणि महेश पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून तुम्हाला अप्रतिम क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. नगरसेवक चषक. आउटसाइड एज, मागे जातो चेंडू, विकेट किपर चेंडू कव्हर करेल आणि धावचीच्या स्वरूपात पहिलाच धक्का लागलाय. फलंदाजी करत असताना धावसंख्येचा पाठला किती करत असताना मोठा गाव या संघाला. विकेट डाऊन. लवलेश सिंग मला सांगतो धावसंख्या माफक आहे धावफलकावरती एकूण 6 धावा आणि 6 धावांवर पहिलाच धक्का लागलाय. न्यू बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला येतो तो हरीश. पुढचा चेंडू बबलूचा, कट करायचा प्रयत्न लास्ट मोमेंटला. अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी आणि इथे मात्र पाहायला मिळते ओव्हर थ्रोची एक धाव ॲड केली जाईल धावफलकावर. बाईस पंतन सिग्नल. धावसंख्या धावफलकर 7 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 धावा 1 गडी बाद. तर नितीनसाठी एक पारितोषिक आहे मैदानावर. जे मात्र फलंदाजीला आलेत, आघाडीला आलेत नितीन, मोठागाव संघाचे फलंदाज, आणि नितीनसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे मात्र जाहीर झालं आहे, ते समाजसेवक अशोक सिंग यांच्या माध्यमातून. एका षटकाकडे धावसंख्या धावफलकर 7 धावा. एका कडेच्या मोबदल्यामध्ये 62 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे आणि 10.40ची 12.40च्या गतीने धावा फटकवायच्या आहेत. पण त्यापैकी पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या फक्त आणि फक्त 7 धावा अंकित झाल्यात. अप्रतिम षटक सतीश म्हात्रेचं पाहायला मिळालं आणि गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय तो पुष्कर काठे. सेकंड पॉवर प्ले. रेल्वे ग्राउंड सर्कल तुम्हाला पाहायला मिळत आहे. फक्त एक बाजू पॅक आहे, बाकी तिन्ही बाजूला तुम्हाला बाउंड्रीज पाहायला मिळत आहेत. वाईडिश लॉंगॉनला स्वतः उमेशचाच बंधू लॉंग ऑफला रिझनमध्ये राजा जाधव आणि एक खेळाडू डीपमध्ये तुम्ही पाहता डीप कव्हरमध्ये, डीप स्वीपर कव्हरमध्ये आशू. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा ओव्हरपिच होता पण इन्व्हाइट करत असताना बाहेर. पहिला चेंडू टाकला तो पुष्करने, डॉट बॉल. धावसंख्या 7 धावा 1 गडी बाद. नेक्स्ट बॉल. बाहेरून खेळतात, ऑनसाईडला प्लेस केलंय. क्षेत्ररक्षक दूरवर येतात वेगाने. चेंडू उचलण्यासाठी उमेश, गुड फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि फेक सुद्धा बघा किती क्विक. पण एकपेक्षा जास्त काहीच नाही. या अगोदर नितीन आपल्याला बघायला मिळालं की जेव्हा रेल्वे ग्राउंडवर क्रिकेट स्पर्धा व्हायच्या, मागच्या बाजूला जितेमध्ये तुम्हाला तो छोटासा कटआउट, तो लांबलासा तुम्हाला कटआउट पाहायला मिळतो ना, त्याच्या वरच्या भागात जर चेंडू जाते तिथे डिक्लेअर झोन असायचा. पण इथे मात्र तसं नाही आहे. त्या कटआउटच्या पलीकडे जर चेंडू जाते तरच डिक्लेअर धावा आहेत. हा एक चांगला नियम स्पर्धेत पाहायला मिळतो. मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये भरपूर क्रिकेट स्पर्धेमध्ये हा नियम फॉलो होईल. ऑनसाईडला प्लेसमेंट चांगलं आहे. उमेश आहे तिथे डीपमध्ये. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवरती नितीनला. हरीश नितीन मैदानावर दुसऱ्या आणि त्याचबरोबर तिसरा आणि पहिल्या क्रमांकाचा फलंदाज, दुसरा क्रमांकाचा फलंदाज बाद झालेला आहे. आघाडीला येत असताना महेंद्र धावचीच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या धावफलक मला सांगतात लवलेश अजूनही 9 धावा, सिंगल डिजिटमध्ये 1 गडी बाद. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचा मार्गस्थ आहे. ऑन साईड थोडासा क्रॉस बॅटेड शॉट आहे. मिडॉनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळेल ती फक्त एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पहिल्यांदाच 10 धावा. पुष्कर काटे नियमित याच मैदानावर सराव करत असतो हा खेळाडू.
नेक्स्ट बॉल पुष्कर. कृष्णागिरी काहीतरी गाईड करतायत पुष्करला. पुढचा चेंडू पुष्करचा ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. क्षेत्ररक्षक स्क्वेअरलीला जज करतोय. झेल होणार का? प्रयत्न चांगला होता. नागेश पाटील व्हेरी गुड ट्राय. पण आता ते चेंडू सटकतोय, खाली पडतोय. तोपर्यंत जीवदान मिळते ते फलंदाज नितीनला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 11 धावा धावफलकावर. नगरसेवक चषक मोस्ट अवेटेड क्रिकेट टुर्नामेंट फॉर रेल्वे ग्राउंड. निर्णायक चेंडू या षटकातला. वर्षभर सर्व क्रिकेट रसिक, क्रिकेट खेळाडू, 40 खेळाडू या स्पर्धेची वाट बघत असतात. फुल टॉस आहे. बॅक टू द बॉलर. कृष्णागिरी चेंडू कव्हर करतो. डायची संधी पण थोडंसं लेझी. चिकी सिंगल. धावसंख्या धावफलकावर 12. चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर. लक्ष आहे ते 62 धावेंचा. अजूनही 50 धावा करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहे 18. रिक्वायर्ड रन रेट निश्चितच झपाट्याने वाढतोय. 17.33 ची गती राखायची आहे. 52 धावा अजूनही 50 धावा अजूनही करायच्या आहेत. 16.66 असं मी म्हणेन. तर दीपदादा प्रतिष्ठान पाटील इलेव्हन संदर्भ संघाचे संगणक रिपोर्ट करायचं आहे आपण टॉससाठी. विनोद पाटील. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50 धावांची अजूनही गरज. 16.66 ची गती जी पहिल्या षटकापासून तुम्ही बघतात 12.40 होती. पण आता मात्र खूपच वाढली आहे. खूपच वृद्धिगत झाली आहे. 16.66. मोस्ट अवेटेड क्रिकेट टुर्नामेंट. नितीन मी ह्या शब्दाचा उल्लेख केला. रेल्वे ग्राउंडच्या मैदानावर ही क्रिकेट स्पर्धा सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फिरणारी क्रिकेट स्पर्धा असते. एक नेत्रदीपक आयोजन, सुसज्ज असं मैदान ते डेव्हलप करून देतात या सर्व खेळाडूंसाठी, स्पर्धेसाठी, संघांसाठी. आणि खूप चांगल्या दर्जाची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच नगरसेवक चषक. यासाठी आपण जेवढं धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. महेश पाटील प्रतिष्ठान असो, त्याचबरोबर यंगस्टर क्रिकेटला YSCC आणि सन्माननीय सुजितभाई नलावडे. ब्युटिफुल डिलिव्हरी. सबमरीन चेंडू. कारण अशी क्रिकेट स्पर्धा ना प्रत्येक मॅन ऑफ मॅचसाठी आपल्याला कॅश प्राईज पाहायला मिळते. इथे मात्र आपण जर बघितलं मगाशी अशोक सिंग यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही बक्षिसं ऐकायला मिळाली. षटकासाठी सुद्धा पारितोषिक आहे. नितीनसाठी पारितोषिक त्यांनी मात्र लावलेलं आहे 500 रुपयाचं प्रत्येक 6साठी. नितीन ऑन स्ट्राईक. धावसंख्या धावफलकावर मला सांगतो लवलेश 13 धावा 1 गडी बाद. हो ब्युटिफुल डिलिव्हरी. अजून एक चांगला चेंडू. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम आनंद. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवले. 2 चेंडू त्यांनी टाकलेत. फक्त एकच धाव खर्च केली आहे. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. आनंद तिसरा फ्रेश गोलंदाज या संघाने वापरलाय तिसऱ्या षटकामध्ये. क्रॉस बॅटेड शॉट. कृष्णागिरी चेंडूच्या खाली आणि क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. गुड थ्रो. चांगली फेकी कृष्णागिरीकडून आणि फलंदाज बाद होतोय. बिग विकेट. नितीन बॅक टू द पॅव्हिलियन. तर लोकमतचे पत्रकार नरेंद्र थोरावडे यांचे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. पत्रकार मंडळी सुद्धा भरपूर उपस्थित. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. जनमतचे लास्ट मोमेंटला फटका तुम्हाला पाहायला मध्ये डीप मध्ये आणि सीमारेषा बाहेर निघून जाईल. पंचांचा इशारा. या चेंडूवर येतो तो चौकार. ब्युटिफुल स्ट्रोक फ्रॉम हरेश. धावसंख्या 17 धावा. उंच गेलाय चेंडू. बघायचं जज करतोय राजा जाधव. जज करत असताना अँड कॅच. व्हेरी गुड फिनिश. सुंदर झेल. फलंदाज बाद.
पण एक सन्मान इथे करायचा आहे. बारा चेंडूमध्ये 45 धावा हव्यात. प्रसाद सर, पाच चेंडू झालेले. तर पहिल्या चेंडूची सिंगल, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूची रनआउट, चौथा चेंडू चौकार, पाचव्या चेंडूची विकेट आणि त्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदान झाले. शेवटचा चेंडू डॉट आहे. तर नमस्कार सर्वांचं आम्ही स्वागत करत आहोत नगरसेवक चषकामध्ये. आज आमच्यासोबत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, कारण आपण जर म्हटलं तर ही क्रिकेट स्पर्धा महेश पाटील प्रतिष्ठान आणि यंगस्टार क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक वर्षी ही क्रिकेट स्पर्धा रेल्वे ग्राउंडच्या मैदानावर खेळवली जाते, कव्हर केली जाते. आणि प्रत्येक वर्षी मी असा उल्लेख करेन की सगळ्यांच्या अपेक्षा या स्पर्धेच्या निश्चित खूप वाढल्या आहेत. खूप प्रेक्षक मात्र ही स्पर्धा बघत असतात, खेळाडू खेळत असतात आणि प्रत्येक स्पर्धक किंवा प्रेक्षक म्हणून या स्पर्धेची वाट बघत असतो. तर स्पर्धेचे प्रमुख आयोजक माझ्यासोबत आहे सुजित दादा. आणि सुजित दादा, तुमचं मी स्वागत करू. दादा, मला असं विचारायचं आहे की याच्या मागचं नक्की उद्दिष्ट काय आहे? कारण आपण बघतो ना की यावर्षी आपलं एक नवीन फॉर्मॅट आपण बघत आहोत. असोसिएशनच्या माध्यमातून जे एकूण या विभागातले संघ खेळत आहेत, KDMCमधले कल्याण डोंबिवलीचे क्रिकेटर्स, त्यांच्याचा एक पूल तुम्हाला पाहायला मिळाला 8 संघांचा. आज आपण 40+ प्राधान्य देत आहोत, कारण जे क्रिकेट आपल्या आयुष्यात ते चांगलं क्रिकेट ते खेळलेत, ते नंतर सोडून गेलेत, पण त्यांना आता पुण्यात आपण प्लॅटफॉर्म देत आहोत. 40+चे ग्रामीण खेळाडू खेळतात आणि ओपनसुद्धा खेळाडू खेळतात. तर तुमचं उद्दिष्ट एक्झॅक्टली काय आहे सर्व खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं? उद्दिष्ट असं बघायला गेलं तर यंगस्टार क्रिकेट क्लब आणि महेश पाटील प्रतिष्ठान यांच्यातर्फे आपण दरवर्षी नगरसेवक चषक आयोजित करतच असतो. गेल्या वर्षी आपल्याकडे प्राईज कमी होतं, यावर्षी आपण प्राईज वाढवलेलं आहे. आणि आपण काल KDMC तर्फे 8 खेळवले आणि आज आपण 40+मध्ये 4 ग्रामीण आणि 4 ओपन असे खेळवलेत. ह्याचं उद्दिष्ट असं आहे की जे 40+ झालेले खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये आज पण खेळ खेळण्याची ताकद आहे आणि त्यांची जी क्षमता आहे ती आपल्याला मैदानावरती बघायला भेटते. आणि 40+चे सामने हे महाराष्ट्रात कमी ठिकाणी आयोजित केले जातात. तर 40+मधून जो युवा वर्ग आहे तो आज पण मैदानात टिकून आहे. त्यांच्यासाठी आपण स्पेशल ह्या मॅच आयोजित केलेल्या आहेत महेशदादांतर्फे. दादा, मला एक असं विचारायचं वाटतं की महेश पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण बाकी सगळे कार्यक्रम राबवतो. फक्त क्रिकेटवर आपला दृष्टिकोन नाही आहे, पण बाकीच्या ठिकाणी आपण जे समाजसेवेत आपण ज्या गोष्टी आपण करतो, तुम्ही त्याच्यावर कशा प्रकारे प्रकाश टाकाल? नाही, आज काही कारणास्तव महेशदादा इथे उपस्थित नाही आहेत, पण आपण महेशदादांचं तुम्हाला नेतृत्व बघायला गेलं तर समाजकारण आणि राजकारण याच्यामध्ये राजकारण फक्त 20% आणि समाजकारण हे त्यांनी 80% ठेवलेलं आहे. आणि भविष्यात पुढेही महेशदादांतर्फे आपण समाजकारणात वेगवेगळे आपण कार्यक्रम राबवले. त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा आपण बऱ्याच प्रकारची शिबिरं राबवली आहेत आणि पुढे जाऊन आपण वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्यातर्फे राबवणारच आहोत. कारण महेशदादांचं असं स्वतःचंच म्हणणं आहे की समाजकारण हे नेहमी झालं पाहिजे, राजकारण नाही झालं तरी चालेल, पण माझ्या माध्यमातून महेश पाटील प्रतिष्ठान असो किंवा त्यांचे मित्रपरिवार असो त्यांच्यातर्फे समाजकारण हे नेहमीच झालं पाहिजे, हा त्यांचा मुख्य उद्देश असतो.
दादा सामना सुरू आहे, तुला एक मी शेवटचा प्रश्न विचारेन, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण बघतो की प्रत्येक वर्षी क्रिकेट स्पर्धा रेल्वे ग्राउंडच्या मैदानावर, आणि मगाशीच मी सातत्याने उल्लेख करतोय की रेल्वे ग्राउंडची मैदान म्हटल्यानंतर आणि नगरसेवक चषक एक वेगळं नातं आहे, किंवा प्रेक्षक खूप अपेक्षाने ही स्पर्धा बघत असतात, कारण एक चांगलं स्वरूप पाहायला मिळतं, मोठी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. पण यामागचा मी अजून एक उल्लेख करीन, महेश पाटील प्रतिष्ठान तर आहेच, पण यंगस्टर क्रिकेट क्लबने जी मेहनत, कारण तुला सगळीकडे ठिकाणी धावणं गरजेचं नाही आहे किंवा तुला जमत पण नाही, आपण ते पॉसिबल तर नाही आहे, पण बाकीचे जे खेळाडू मेहनत करत आहेत, खास करून यंगस्टर क्रिकेट क्लबबद्दल काय म्हणशील, ज्यांनी मात्र ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेला आहे? नाही, आज यंगस्टार क्रिकेट क्लबबद्दल बोलायचं झालं तर खूप काय बोलण्यासारखं आहे, कारण की ह्या मातीतच आमचे खेळाडू खेळले गेलेले आहेत. जसं अशोक सिंग झालं, मिश्रा झाले, अनुज आहेत, आमच्याकडे चांगले चांगले प्लेयर आहेत. आणि काय ह्या मैदानामध्ये, ह्या मातीमध्ये त्या मुलांचं प्रेम खूप आहे आणि खूप मेहनत घेतात. अहोरात्र मी बघतोय, रोहन झाला किंवा बरीच मुलं झाली इथे, अहोरात्र मेहनत घेतात, रात्री 12-12 वाजेपर्यंत काम चालू होतं. आणि आपली ही जी मॅच आहे ही महेशदादा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून झालेली आहे, तर ती किती चांगल्या प्रकारे यशस्वी झालं पाहिजे हे त्यांचं महत्त्वाचं त्याचं टार्गेट असतं. त्याच्यामुळे मी श्रेय नक्कीच त्यांना देईन. अशोक सिंग झाले, सगळेच त्यांचा ग्रुप मित्र, मंगेश मोडक आहेत किंवा सगळेच झाले माझे मित्रपरिवार आहेत, ह्या सगळ्या मित्रपरिवाराला आणि यंगस्टर क्रिकेट क्लबला मी हे पूर्णपणे श्रेय देत आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. तर लेग बाईच्या स्वरूपात धाव इथे पूर्ण केले ते. पाच चेंडूमध्ये 42 धावांची अजूनही गरज आहे. ओटू प्रसाद सर. थँक्स अगेन. गोलंदाज या षटकात हवेमध्ये चेंडू लिडिंग एज, आणि तुम्ही आता शॉर्ट पॉईंटला चेंडू निघून जातोय, तोपर्यंत मिळते या चेंडूवर एक धाव मिळते. या चेंडूवर धावसंख्या 1ने पुढे सरकेल मला सांगतात लवलेश. धावसंख्या 22. सामना पूर्णपणे एकतर्फी झुकलाय. गोलंदाज या षटकात नागेश पाटील. शफरवून ऑनसाईडला प्लेस केलं आहे. आपण बघितलं सतीश म्हात्रे, पुष्कर, अनंता, राज आणि नागेश 5 फ्रेश गोलंदाज वापरले. सर्वांना संधी दिली आहे, कारण धावसंख्या खूप मोठी होती आणि बघितलं की मोठागाव संघ थोडासा बॅकफुटला पडला आहे. अशा मुवमेंटला प्रत्येक गोलंदाजाला मी ते मात्र संधी दिली आहे. जे खेळाडू या संघामध्ये गोलंदाज म्हणून कामगिरी पाहतात त्यांना सर्वांना मात्र संधी मिळते या मुवमेंटला. आमचे सर्व पत्रकार मित्र, मीडिया कव्हरेज मिळालं या क्रिकेट स्पर्धेला, नगरसेवक चषकाला. आणि सुजितबाईंनी मगाशी खूप चांगल्या शब्दामध्ये वर्णन केलं की मी फक्त एकटा नाही आहे, माझा सगळा हा परिवार आहे, माझी फॅमिली आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही चांगली क्रिकेट स्पर्धा दरवर्षी इथे घेऊन येण्याचा मी प्रयत्न करतो. सर संदप कॅप्टन, संदप या. विनोद पाटील येत आहेत, या आपण लवकरात लवकर. दीपदत्त प्रतिष्ठान, पाटील येऊन संदप या नावाने हा संघ इथे खेळतोय. महेंद्र म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे नांदिवलीचे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे काही चेंडूंची. लवलेश सिंग मला सांगतायत. धावसंख्या अंकी जर ती एकूण 25, क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे. चेसिंग द टोटल ऑफ 62 इन 5 ओव्हर्स. लवलेश मिश्रा आहेत आमच्यासोबत. काल खूप चांगली गोलंदाजी आम्ही पाहिली लवलेशची 2 षटकं हाताळत असताना. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस इनिंग. शेवटचा चेंडू या षटकातला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा नागेश ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. ब्युटिफुल डिलिव्हरी, डॉट बॉल, आणि त्याचबरोबर इनिंग समाप्त होते, सामना समाप्त होतोय. आणि सामना इथे मात्र खूप मोठ्या फरकाने जिंकलाय तो नवापाडा 40+ या क्रिकेट संघाने. या संघाचं अभिनंदन. लगेच आपण सामन्याचा पुरस्कार देऊ आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे, पण त्यापूर्वी दोन्ही संघांनी एकमेकांसमोर शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. मनपूर्वक स्वागत आहे विशाल भोईर आपल्या व्यासपीठावर. नक्कीच प्रसाद सर, आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विशाल दादा आपल्याला एक यशस्वी उद्योजक मोठा गावचे, आणि आजचा दिवस खास त्यांचा वाढदिवस आणि विशाल दादा